म्हणून लग्न न झालेल्या मित्रांसाठी सल्ला आहे, जेवढा उशिरा लग्न करायचं तेवढं लवकर करा. एकदा लग्न तुमचं झालं तर असं तुम्हाला बायकोसाठी टाइम द्यावा लागतो आणि नाहीतर मग बायकोला बरोबर घेऊन यावं लागतं. नाहीतर बायकोला बरोबर घेऊन या. ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? नाही आपलं काय म्हणणं बायको असताना समोर काय बोलायचं नाही, मागून काय ते बोलू. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओची सुरुवात आम्ही करतोय डायरेक्टली फ्रॉम कार. सो आम्ही निघालोय आता स्वप्नीलच्या लग्नाला. सो स्वप्नील कोण आहे? स्वप्नील आहे ह्यांचाच फ्रेंड, डी गँग मधलाच एक मेंबर आहे. सो आम्ही सगळे निघालोय आता बुलढाण्याला. इश्यू असा झाला आहे की ह्या पर्टिक्युलर एका व्हिडिओचा आवाजच रेकॉर्ड झाला नाहीये. सो इथे मी सांगण्याचा प्रयत्न करते की परेश हा फ्रेंड आहे, कॅप्टन कूल गौरव. सो तो सुद्धा आम्हाला जॉईन झाला आहे. सो त्याचंच इंट्रोडक्शन मी इथे दिलंय आणि इकडे पुढे मी सांगण्याचा हा प्रयत्न करते जे ह्यांचे रिमेनिंग फ्रेंड्स आहेत ते सुद्धा आम्हाला इन बिटवीन जर्नी मध्ये आम्हाला जॉईन करणार आहेत. सो त्यांनाच पिकअप आम्ही करतोय. कल्याण भिवंडी बायपास जवळ संकेतला पिकअप करायचं होतं. सो त्यासाठीच आम्ही इथे थांबलो होतो. देन आम्ही डिरेक्टली जॉईन केला समृद्धी महामार्ग. सो मित्रांनो, आम्ही आता जॉईन केला आहे समृद्धी महामार्ग. डी गँग मधले जे अदर मेंबर्स बाकी होते ते सुद्धा जॉईन झाले आहेत. सो तुम्ही कॅप्टन कूल गौरवला सुद्धा भेटला आहात. सो अदर मेंबर सुद्धा भेटा. हॅलो गाईज, मी आहे नागनाथ उर्फ नाग्या, डी गँगचा उर्फ. आणि आम्ही चाललेलो आहे आता राठोडच्या लग्नाला. माझ्यासोबत आहे महेश आणि महेश, हाय कर, जस्ट हाय कर. तरी कर भाई. महेश टेन्शन फ्री झाला, माझं काम करून टाकले याने. भारत माता की जय. आणि इथे पुढे आहे आपल्यासोबत संकेत उर्फ हॅलो गाईस, अरे घे मला. हॅलो, आम्ही आता चाललोय राठोडच्या हळदीला. त्याच्या अगोदर आमचा एक स्टॉप असणार आहे. आपण कुठे जाणार आहे? पहिले वेरूळला जाणार. त्याच्यानंतर आम्हाला टाइम भेटलाच तर आम्ही लोणार सरोवर पण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया आता आम्ही कसं आणि किती वेळ फिरतोय. आमच्या सोबत असंच कनेक्ट राहा. आम्ही होणाऱ्या आमच्याच अशा गमती जमती तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला बघायला भेटणार आहे. इकडची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण माहिती आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे संकेत. अरे नक्कीच प्रयत्न करू. चलो भेटूया आपण थोड्याच वेळात. सो मित्रांनो, आता आम्ही फूड कोर्टच्या इथे थांबलोय आणि आमचा ब्रेकफास्ट सुद्धा झालाय. काय खाल्लं? आम्ही खूप सारे आयटम खाल्ले. वडापाव, मिसळ पाव, वडा रस्सा, मेदू वडा आणि चहा. पण थांबलोय का? थांबलोय का हे आपल्याला सांगेल संकेत. ऑलमोस्ट 2-2.5 तासानंतर आम्हाला इथे खाण्याचा फूड कोर्ट मिळालाय. Yes. सकाळी 6:15 वाजल्यापासून आम्ही ट्रॅव्हल करतोय. समृद्धी महामार्गावरती एकही साधा पाण्याचा स्टॉल सुद्धा नाहीये. पण आता जवळपास 9:30च्या आसपास आम्ही इथे थांबलो 2.5 तासाने. थोडा जरी वेळ भेटला तर लगेच बघा आमचा एक मित्र आहे नागनाथ, त्याला लगेच बायकोचा लगेच फोन. आता गेले 15-20 मिनिटं झाले तिकडे कोपऱ्यामध्ये गुलुगुलू करत बसलाय. दाखवा त्यांना. हा, 1 मिनिट दाखवते. हाच तो नागनाथ उर्फ नाग्या. म्हणून लग्न न झालेल्या मित्रांसाठी सल्ला आहे, जेवढा उशिरा लग्न करायचं तेवढं लवकर करा. एकदा लग्न तुमचं झालं तर असं तुम्हाला बायकोसाठी टाइम द्यावा लागतो आणि नाहीतर मग बायकोला बरोबर घेऊन यावं लागतं. नाहीतर बायकोला बरोबर घेऊन या. ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? नाही आपलं काय म्हणणं बायको असताना समोर काय बोलायचं नाही, मागून काय ते बोलू. जायचं. चला आता मी जातोय वेरूळलाच, आता डायरेक्ट ब्लॉग मध्ये येऊ. ओके, बाय.
फायनली आम्ही तिकीट्स काढले. पर पर्सन 40 रुपीज तिकीट आहे. ऑनलाईन सुद्धा एक लिंक अवेलेबल आहे, बट तिथे आमच्याने होत नव्हतं, सो आम्ही ट्राय केले की ऑफलाईनच तिकीट काढायचं. जर ऑनलाईन तिकीट काढले तर एंट्रन्ससाठी स्कॅनर अवेलेबल होतं, अदरवाईज मॅन्युअलच एंट्री होती इकडे. हे समोर जे व्हेकल दिसते त्याला बंटी असं म्हणतात. जे टोटल 34 केव्स आहेत त्या केव्सला तुम्हाला घेऊन जातात. बट वेळेअभावी ही समोर दिसणारी केव्स नंबर 16 आम्ही फक्त हीच फिरणार आहोत. आम्ही आलो होत आता ही केव्स नंबर 16ला. 1 ते 15 केव्स ह्या साईडला आहे आणि 17 to 34 केव्स ह्या दिशेने आहेत. सो आता आम्ही ह्या केव्समध्ये एंट्री करतो. जे 20 रुपीजच्या नोटवरती ज्याची एंट्री आहे ना, ती हीच केव आहे. तुम्ही ते बघू शकता. टोटल 34 केव्सचा मॅप इकडे दिला आहे. केव्स नंबर 16 बद्दल इकडे टोटल 3 लँग्वेज मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही स्क्रीन स्टॉप करून हे रीड करू शकता. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर इथे ऑडिओ बुक साठी स्कॅनर सुद्धा दिला आहे, सो ते सुद्धा तुम्ही इकडे ऐकू शकता. आम्ही हे फ्रीज मॅग्नेट सुद्धा बनवलंय. इकडे ह्या लेणी समोर उभं राहून हा फोटो काढला होता आणि त्याचे हे फ्रीज मॅग्नेट्स बनवून घेतलेत. नाही तसं नाही. त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन माझे मित्र संकेत शिलवंत उर्फ शिला देत आहेत. हॅलो गाईज, आम्ही आता औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या वेरूळ लेणीमध्ये आलोय. वेरूळ लेणी 1 ते 34 आहेत टोटल. त्याच्यामध्ये 3 डिव्हिजन आहेत. 1 ते 12 बौद्ध पद्धतीचे आहेत हे, आणि पुढच्या 13 ते 39 हे हिंदू धर्माचे आहेत आणि 30 ते 34 आपल्या जैन संप्रदायाचे आहेत. तर आम्ही आता सध्या उभा आहोत लेणी क्रमांक 16 म्हणजेच कैलास मंदिरामध्ये. ही लेणी जवळपास 6व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत राष्ट्रकूट जे आपली डायनेस्टी होती त्यामधील कृष्ण प्रथम या राजाच्या काळात ही लेणी बांधली गेली होती. आणि पुढे यादव या डायनेस्टीने याला पुढे पॅट्रोनाइज पण केले होते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर एका दगडापासून पूर्ण कोरलेलं गेलं आहे. या मंदिरात पहिल्यांदा आपला कळस पहिले बांधला आणि हळूहळू खालचं सगळं बांधत गेलं. आणि हे मंदिर आपल्याला 20 रुपयाच्या नोट तिच्या पाठीमागे सुद्धा बघायला भेटेल. हा आहे बाहेरचा व्ह्यू जो आपल्याला टेम्पलच्या आतून सुद्धा बघायला मिळतो. आता आम्ही वेरूळ लेणीच्या इथून आलेलो आहोत. आता चाललो आम्ही श्री घृष्णेश्वर मंदिराजवळ. हो, आणि लेणीच्या इथून फक्त 950 मीटरवर आहे, म्हणजे 10 13 मिनिटात पोहोचू शकतात. 15 मिनिटात. हां, 10 ते 13 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे. सो आम्ही वॉकच चाललोय तिकडे. घृष्णेश्वर मंदिर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे. इथे मोबाईल सबमिट करावा लागतो, त्यामुळे आम्हाला काही शूटच नाही करता आलं. त्यानंतर आम्ही निघालो लोणार सरोवरला. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा एका ठिकाणी घेऊन आलो जे फक्त आपल्या देशातच नाही तर पूर्ण जगात मिस्ट्री बनून राहिलंय. आपण आज उभे आहोत बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर जवळ. ऑलमोस्ट हे बंद होणारच होतं आणि आम्ही इथे पोहोचलो अराउंड 6 वाजता, बट ऍटलीस्ट सनसेटच्या आधी अप्पर व्ह्यू बघायला मिळाला. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सरोवर बनलं कसं. आजपासून जवळजवळ 52,000 वर्षापूर्वी अंतराळातून एक प्रचंड मोठी उल्का ताशी हजारो किलोमीटरच्या वेगाने आली आणि थेट आपल्या महाराष्ट्राच्या या जमिनीवर आदळली. तो आघात इतका भयानक होता की इथे एक तब्बल 1.8 किलोमीटर व्यासाचे आणि 150 मीटर खोल असं क्रेटर तयार झालं. बेसॉल्ट खडकामध्ये उल्कापातामुळे तयार झालेले हे जगातील एकमेव आणि सर्वात मोठं आघात क्रेटर आहे. दुसरी भारी गोष्ट म्हणजे हे पाणी प्रचंड खारट आणि अल्कलाईन आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त क्षार यामध्ये आहे. तर लोणारला खूप मोठा इतिहास आणि पौराणिक संदर्भ सुद्धा आहे. स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात याचा उल्लेख सुद्धा आढळतो. असं म्हणतात की प्रभू विष्णूंनी लोणासूर नावाच्या राक्षसाचा वध याच ठिकाणी केला होता, म्हणून याचे नाव लोणार असे पडले. या सरोवराच्या भोवती आणि जंगलामध्ये अंदाजे 12,000 वर्ष जुनी हेमाडपंथी शैलीत बांधलेली सुंदर मंदिरे आहेत. त्यातलं सर्वात प्रसिद्ध म्हणजे दैत्य सुदन मंदिर आणि सरोवराच्या कडेला असलेलं गोमुख मंदिर, जिथे एका गायीच्या मुखातून 24 तास गोड पाणी वाहत असतं. मित्रांनो, जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल किंवा तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
तर मित्रांनो, विज्ञान, इतिहास आणि निसर्गाचा हा अनोखा संगम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही अजून वेरूळ लेणी आणि लोणारला आला नसाल तर तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये हे ठिकाण नक्की ॲड करा. पुढे आम्ही निघालो स्वप्नीलच्या गावाच्या दिशेने, ज्याच्या हळदीसाठी ॲक्च्युली हा बुलढाणा जिल्ह्यातील प्लॅन केला होता. सो फ्रेशन अप वगैरे होऊन आम्ही आलो इथे स्वप्नीलच्या हळदीला आणि एक एक करून इथे सगळ्यांनी स्वप्नीलला हळद सुद्धा लावून घेतली. हा ना, हजार तरी घ्या. हजार. नमस्कार मित्रांनो, डे 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही आले आहोत शिवछत्र लॉन्च शिवछत्र लॉन्च आहे. येस. मंगल कार्यालय. हा, मग अरे वा. नमस्कार मित्रांनो, डे 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलो आहोत शिवछत्र मंगल कार्यालय. स्वप्नीलची वाट बघतोय. आम्ही तर आलेलो आहोत. तर बघूया, काल तर हळद झाली. थोडेसे व्ह्यूज तुम्हाला दाखवले असतील ना याच्यात? दाखवलेले आहेत. आणि काल आमचा एक असा राज झालेला आहे, तो पण आमच्या बरोबरच जाणार 6 जणांमध्ये. तू जाणार नाही, तू आयुष्यभर राहणार. जेव्हा जेव्हा महफिल जमेल तेव्हा ते किस्से. पण जरा साईड लावून दिसू दे त्याला. आणि महफिलचा जो हकदार आहे तो 1 2 3 ढंटडा. अरे चेहऱ्याला चेहरा लपवते. कॅमेरा पासून काय लपत नाही, सगळं दिसतंय. आम्ही आता हॉल मध्ये आलोय आणि स्वप्नीलचा वेट करतोय. मुहूर्ताची वेळ तर कधीच निघून गेलाय, पण स्वप्नील अजून आला नाहीये, त्याचीच वाट सगळे बघतायत. बघूया आता किती वाजता आता येतोय. तो येईल. घोडा वगैरे, डीजे वाला, याची गाडी सगळे वगैरे आले. सगळं आलेलं आहे. नवरा अजून आला नाही. बघूया किती वेळ लागतो. आणि सगळे पोरं गेलेली आहेत जेवणासाठी, काय ते बघायला. जेवणाचा मेन्यू काय ते आधी बघून घेतलाय. जसं लग्न लागेल तसं लगेच जेवण घेऊ आपण. हो, आणि लवकर निघणारही आहोत, कारण का Yes. संध्याकाळी सुद्धा जायचं आहे. हळद आहे हो, ते तुम्ही संध्याकाळी. बघायलाच कोणाची हळद आहे. Yes. कसं वाटतंय? हा, चांगलं वाटतंय, मस्त. तुम लोग ये भूल गए कि कौन जख्मी है तो क्या है. तर आता आम्ही लग्न झाल्यानंतर आलो आहोत कारमध्ये. Yes. बट त्यांचे खूप सारे रिच्युअल्स बाकी आहेत, पण आम्हाला घरी पोचायलाच इथून 7 तास दाखवत आहेत. करेक्ट. आणि घरी जाऊन पुन्हा आम्हाला अजून एक हळदी अटेंड करायचंय, बट कळत नाही की आम्ही आता पोहोचू की नाही ते हळदीपर्यंत. बट स्टील ट्राय तर करूच. हो, है ना? आता सगळे गेलेत पाण्याच्या बॉटल सगळ्या भरून घ्यायला. बघूया. सो ऑन द वे बघूच आता, काही दाखवता आलं तर, नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी किंवा रात्र Yes, होईल. रात्र होईल. सो भेटूया मग तेव्हाच. बाय बाय. येस, बाय. सो फायनली इतका लांबचा प्रवास मॅनेज करून आम्ही पोचलो आहोत मिनलताईच्या हळदीला. सो आम्हाला इथे जास्त व्हिडिओ नाही शूट करता आलं. ऑलमोस्ट आम्ही खूपच दमलो होतो. बट हा, उद्या लग्नाचा व्लॉग तर येतच आहे हा, तो सुद्धा बघायला विसरू नका.
व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हां, काही बिहाइंड द सीन्स बघायला विसरू नका. हळद झाली काल. हा काल हळद झाली त्याचं बिहाइंड द सीन्स आम्ही आता तुम्ही बघितलंच असेल असं बोलले है ना. हा आणि काय बोलायचंय, काय बोलायचं अरे सांग ना काय बोलायचं मेरे काय को क्या पता. मिस केला आहे हम्म. तो. जाऊ द्या झोपलाय ते माणूस. गुप्त हे गुप्तच राहील आणि ते आमच्या 6 जणांसोबत जाईल. नाही जाणार सोडून ना का तो आज ते महेश कसा. और आज भी उसी के साथ चले जाएगा. चल द वन थिंग इज कॉमन इज सातत्य. कळशीत कळशी. काय कळशीत कळशी. आणि अरे कन्सिस्टन्सी रे. तो ते गौरवचे व्हिडिओ नाही बघितले ना? हा नाही हे नाही माहित बघ नव्हतं. ना कळशीत कळशी. हा त्याचा पुढचा जो पूर्ण डायलॉग आहे एंड इज बिगनिंग आहे ना. आणि Every end has a new beginning. कुठे प्रवास संपतो तो कुठून प्रवास सुरू होतो.